14 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार ज्यांची सेवा 10 वर्ष झालेली आहे अशा कर्मचाऱ्यांचं समायोजन करण्याचं आदेश निघाले. त्या आदेशात अनुसरून यांचीही प्रधानमंत्री योजना अंतर्गत जे कर्मचारी आहेत त्यांचं समावेशन व्हावं याबाबत वेळोवेळी प्रयत्न झाले. बावनकुळे साहेबांनी पुढाकार घेऊन बैठकही पार केली, परंतु त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. आणि राष्ट्रवादी संघटनेतर्फे यांच्या काही पूर्वी 6 महिन्याचे पगार झाले नव्हते, त्याबाबत पुढाकार घेतला आणि राष्ट्रवादी संघटनेने 6 महिन्याचे पगार परत आता 7 महिन्याचे त्यांचे पगार झालेले नाही. तुमच्या पगारात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची सरकार 6-6, 7-7 महिन्याचा पगार देत नसेल तर त्यांनी जगावं कसं, हा प्रश्न आहे. हा प्रश्न घेऊन आम्ही आलेलो आहोत आणि या प्रश्नावरती सविस्तर सांगणारच आहे. त्यापूर्वी कॉम्रेड राजेंद्र साठे हे आपल्याला थोडक्यात मार्गदर्शन करतील, थोडक्यात भूमिका सांगतील. उपस्थित सर्व पत्रकार बंधूंना उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद देतो. आजचा जो विषय आहे जो सरळ आणि सोपा विषय आहे. सरळ आणि सोपा विषय म्हणजे काय आहे की सर्वांना माहिती आहे की प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना म्हणजे प्रसूती झाल्यानंतर अगर मुलगी झाली तर त्यांना पहिली मुलगी झाली तर 5,000, दुसरी मुलगी झाली तर 6,000 रुपये मिळतात. हे सर्वांना माहिती आहे. 9 महिने सेवा करण्याची जिम्मेदारी ही आशा वर्करची जिम्मेदारी असते. 9 महिने सेवा करण्याची. त्यांना जर 5,000 रुपये मिळत असतील तर आशा वर्करला 200 रुपये मिळतात. पुन्हा सेवा देण्याची आशा वर्करला 200 रुपये मिळतात. त्यांना 3 टप्प्यामध्ये मिळतात. आशा वर्करला त्या पद्धतीने 3 टप्प्यामध्ये मिळतात. आता आशा वर्करला 250 रुपये नंतर ते झाले होते. आता प्रश्न महत्वाचा आहे की 3 वर्षापासून आशा वर्कर यांना या कामाचा मोबदला मिळालेला नाही. प्रधानमंत्री आमचे लाडके प्रधानमंत्री म्हणावं लागेल की महिला खूप जयजयकार करतात त्यांच्या, आमच्याकडे चांगल्या योजना आणत आहेत, परंतु ते 3 वर्षापासून ज्या प्रसूती झालेल्या महिला आहेत ज्यांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे त्यांना सुद्धा लाभ मिळालेला नाही. आणि आशा वर्कर यांनी 9 महिने सेवा दिल्यानंतर त्यांची मुलं 5 वर्षाची होईपर्यंत ज्या त्यांना सेवा द्यावं लागतात त्याचा सुद्धा निधी आशा वर्करला मिळालेला नाहीये. आणि आशा वर्करला तो मोबदला न मिळाल्यामुळे आणि लाभार्थ्यांना तो मोबदला न मिळाल्यामुळे त्यांचे जे कागदपत्र आहेत, आशा वर्ग आधार कार्ड आहे, त्याचं जे डिस्चार्ज कार्ड आहे आणि इतर जे कागदपत्र असतात ते आशा वर्कर घेऊन आली, त्याचं रजिस्ट्रेशन केलं आणि आमचे कागदपत्र आशा वर्कर घेऊन आली, त्याचं जे काय रजिस्ट्रेशन केलं नाही केलं त्याचे पैसे आशा वर्करने खाल्ले असतील म्हणून पुष्कळ आशा वर्कर बरोबर नागरिकांनी खंडन केले. काही लोकांनी आशा वर्करवर च्या विरुद्ध तक्रारी सुद्धा केल्या. इव्हन आशा वर्करचे सुद्धा पैसे आले नाही. त्यामुळे आम्ही आशा वर्करच्या संघटनेमार्फत आम्ही शासनाला एवढंच म्हटलं की तुम्ही याचा मोबदला आशा वर्करला द्या, अन्यथा आम्ही प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेचे काम करणार नाही. आणि आम्ही काम रोखून दिले. आणि आजही 3 वर्षापेक्षा अधिक कालावधी झालेला आहे. मातृत्व वंदन योजनेचे जे पैसे आहेत ना लाभार्थ्यांना मिळालेले ना आशा वर्करला मिळालेले. मग सरकारने भूमिका काय घेतली? प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना महिला बाल विकास विभागाकडे दिली आणि अंगणवाडी सेविकांना याची जिम्मेदारी दिली. मग प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना जेव्हा तुम्ही महिला बाल विकास विभागाकडे देता तर महाराष्ट्रामध्ये याचे काम करणारे विविध जिल्ह्यातले जे 48 कर्मचारी आहेत जे कित्येक वर्षापासून एनएचएम मध्ये काम करतात त्यांचं काय? त्यांच्यानं पुढे पुढे समायोजन केलं पाहिजे. विविध कामामध्ये कोणी 15 वर्ष, 16 वर्ष, 17 वर्ष, 18 वर्ष, 20 वर्ष, 22 वर्षापासून काम करत आहे. मग त्यांनी काय करायचं? त्यांनी घरी बसायचं का? आरोग्य विभागामध्ये कित्येक जागा खाली पडलेत. आम्ही वारंवार पत्र आमच्या आशा वर्करच्या संघटनेमार्फत आम्ही वारंवार पत्र व्यवहार केलेला आहे की यांचं तुम्ही कुठेतरी समायोजन करा, दुसऱ्यांना कामं द्या. पण सरकार कामही द्यायला तयार नाही, बोलायला तयार नाही. आणि आज 7 महिने झालेले आहेत त्या 48 लोकांच्या मानधन सुद्धा त्यांनी दिलेलं नाहीये. दुसऱ्या जागी त्यांना रुजू केलेलं नाहीये.
महिला बाल विकास विभागाकडे जर पत्रव्यवहार केला तर महिला बाल विकास विभाग काय म्हणते आउटसोर्सिंगने आम्ही नवीन भरती प्रक्रिया राबवू. त्यांना जर त्यांना अगर काम करायचं असेल महिला बाल विकास विभागाकडे तर त्यांनी अर्ज करावा. मग त्यांनी 18 ते 20 वर्ष इथे नोकरी केलेली आहे, सेवा दिलेली आहे, तर त्याचे काय सिनियरिटी त्यांची कुठे गेली? तर आरोग्य विभागाने त्यांना महिला बाल विकास विभागाकडे पाठवावं आणि महिला बाल विकास विभागाने स्वीकारावं किंवा आरोग्य विभागाने जे एरिजनचे विभाग आहेत त्यांनी त्यांच्या विभागा अंतर्गत दुसरे कामं आहेत, सर्व शिक्षित आहेत, कामं भरपूर आहेत, त्यामध्ये त्यांचं समायोजन करावं. ही आमची वारंवार मागणी राहिलेली आहे.